मुलाचं किंवा मुलीचं वय 18 झालं रे झालं की आजही समाजामध्ये आईवडील त्यांचं लगेच लग्न लावून टाकतात. काही चुकीचं नाही आहे, परंतु त्या मुलामुलींना ह्या लग्नाचा जो काही सिरियसनेस आहे तो आहे का हे ते जाणूनच घेत नाहीत. आत्ता नुकती 20 वर्षाची एक मुलगी आणि तिचे आईवडील माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी तिचं लग्न करून दिलं आणि लग्न झाल्यानंतर ती पुण्याला शिफ्ट झाली आपल्या नवऱ्याकडे. नवऱ्याकडे गेल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या महिन्यातच तिच्या आईवडिलांना सासू सासऱ्यांनी घरी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ह्या मुलीला तुम्ही आपल्या घरी परत घेऊन जा. आता आईवडिलांनाही धक्का बसला की अरे झालं काय, म्हणजे 3 महिन्यामध्ये असं झालं काय. तर असं झालं की ती जी मुलगी आहे 20 वर्षाची, तिचं लग्नाच्या पूर्वी ज्या मुलासोबत अफेअर होतं त्याच्याशी ती लग्न झाल्यावर सासरी जाऊन घराच्या बाहेर जाऊन फोनवर बोलत होती, व्हिडिओ कॉल करत होती, त्याच्याशी गुजगोष्टी करत होती, प्रेमाच्या गोष्टी करत होती, त्याला फ्लाइंग किस देत होती आणि बरंच काही. आता हे बघितल्यानंतर कुठली सासू किंवा कुठला सासरा त्या आपल्या सुनेला आपल्या घरात नांदवण्याकरता तयार होतील, बरोबर की नाही. मग जेव्हा हे आईवडील आणि ती मुलगी माझ्या ऑफिसला आले तेव्हा आईवडिलांशी तर मी बोललेच, परंतु त्या मुलीशी देखील बोलले. त्या मुलीच्या एकंदर बिहेवियरवरून किंवा एकंदर तिच्या सगळ्या वर्तनावरनं हेच समजत होतं की तिला समजच नाही आहे की बाबा आपलं लग्न झालेलं आहे, आपण हे जे करत आहोत ते चुकीचं आहे. म्हणजे अल्लड वयातलं अफेअर, अल्लड वयात झालेलं प्रेम आणि लग्न करून देताना सुद्धा वडिलांचं असं म्हणणं होतं की मॅडम हिने आम्हाला जर सांगितलं असतं तर कदाचित आम्ही ही आमची लाज समाजामध्ये जाण्यापासून वाचवली असती. परंतु ही शॉपिंगमध्ये इतकी मशगूल होती, मेहंदी काढून घेण्यात इतकी मशगूल होती की तिने आम्हाला ही गोष्ट सांगितलीच नाही आणि आज 3 महिन्यामध्ये आम्ही या मुलीला गपगुमान घरी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या अशा केसेस होतात. त्यामुळे कुठेतरी आईवडिलांनी मुलामुलींचं लग्न करताना ह्या गोष्टी बसून कुठेतरी मन मोकळेपणाने घरात चर्चा करणं गरजेचं आहे. निदान हे जे डायव्होर्सचे टॅग आहेत किंवा घटस्फोटाच्या या गोष्टी आहेत त्या तरी कुठेतरी थांबतील आणि मुलांना थोडीशी समज येईल की बाबा लग्न झाल्यानंतर आपण अफेअर जे आहे त्या मुलाशी अशा गुजगोष्टी करू शकत नाही आहोत, ते चुकीचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, स्पेशली आईवडिलांनी, जी आईवडील 18 वयामध्ये त्या मुलामुलींचं लग्न करत आहेत. आता आज ते माझ्याकडे आलेत ह्याच्याकरता कारण ते मुलीला नांदवायला तयार नाही आहेत आणि आता जे काही लग्नामध्ये सामान दिलं होतं म्हणजे फ्रीज, कूलर, टी व्ही, बेड, भांडी, सोन्याचं मंगळसूत्र, 2 सेट झुमके, जावयाला दिलेलं अंगठी, आता हे ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये त्यांचा जीव अडकलेला आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं की आम्ही माफी जरी मागायला लावली मुलीकडून तरी तुम्ही नांदवण्याकरता तयार आहात का, हा पहिला प्रश्न आहे. आणि नसाल तर आमची घरची परिस्थिती अतिशय गरीब आहे, त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या आम्हाला तुम्ही परत करून टाका आणि काय तो संमतीने घटस्फोट घ्या. अशा प्रकारचं एक ओपिनियन ते आईवडील आज माझ्याकडे घेऊन आलेत. आता बघूया, त्याच्यावर केसवर काम चालू आहे. परंतु काळजी घ्या आईवडिलांनी की मुलामुलींचं लग्न करताना स्पेशली 18 वय संपल्या त्यांना विचारा की बाबा काय अफेअर आहे, कुठे प्रेम आहे, कुठे काय आहे, ह्या गोष्टी आईवडिलांनी लक्षात ठेवा. धन्यवाद.